बांगलादेशामध्ये हिंदू समाजावर आणि अल्पसंख्याकांवर येथील कट्टरपंथीयांद्वारे अत्याचार होत आहेत। त्यांचे मंदिरे, घरे, दुकाने जाळली जात आहेत। तेथील हिंदू महिलांवर देखील अमानवीय पद्धतीने अत्याचार होत आहेत। आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने याची दखल घ्यावी। तेथील मुंडा, चकमा, कुकी, बौद्ध इत्यादी आदिवासी आणि दलित हिंदू बांधवांना इस्लामी कट्टरवाद्यांनी अवैध मार्गाने जीवन जगणे अत्यंत कष्टप्रद करून टाकले। त्यातून त्यांची सुटका होणं गरजेचं आहे। बांगलादेशाचे सरकार देखील हिंदूंसोबतच अन्य अल्पसंख्याकांवरील अत्याचारास मूकसंमतीच देताना दिसून येत आहे। त्यामुळे सकल हिंदू समाज भारत सरकारास आवाहन करतो की बांगलादेशातील हिंदूंच्या संरक्षणासाठी आवश्यक ते सर्व उपाय तात्काळ अंमलात आणावेत आणि अटकेत असलेल्या बांगलादेशातील साधूंची त्वरित मुक्तता व्हावी, यासाठी बांगलादेशी सरकारला निर्देश द्यावेत, अशी विनंती करण्याकरता गुहागर शहर आणि आजूबाजूच्या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने बांगलादेश हिंदू न्याय यात्रेत सहभागी झाले होते। मानवाधिकाराचं हनन होतंय, याच्या विरुद्ध आवाज उठवण्यासाठी आपला बांगलादेशातल्या हिंदूंना पाठिंबा दर्शवण्यासाठी देशभरामध्ये विविध ठिकाणी जे मोर्चे निघत आहेत, त्यामधल्या गुहागर तालुक्यामधल्या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या सर्व बंधू आणि त्या देशातल्या हिंदूंना मानवाधिकाराच्यासाठी अशा पद्धतीचे मोर्चे काढावे लागणं हीच खरं म्हणजे दुर्दैवाची गोष्ट आहे। कारण हिंदू धर्मातल्या कुठल्याही माणसाला मानवाधिकार वेगळा शिकवण्याची गरज नाही। आमचा धर्मच इतका सहिष्णू आहे। या देशामध्ये जे जे आले, ज्यांनी या देशाचा आश्रय घेतला, त्या सगळ्यांना आपलं मन मोठं करून या देशातल्या हिंदूंनी आश्रय दिलेला आहे। मग ते पारशी असतील, इराणी असतील, 2000 वर्षापूर्वी इराणमधल्या हिंदूंवरती ज्या ज्या वेळेला अत्याचार होतो, त्या वेळेला भारतामधनं फक्त हिंदूंकडनं प्रतिक्रिया येते। पण जागतिक मानवाधिकार नावाची जी काही संघटना आहे, जी संघटना असा दावा करते की आम्ही जगातल्या कुठल्याही मानवावरती जर का त्याच्या मूलभूत अधिकारांवरती गदा येत असेल, त्याचं कोणी हनन करत असेल, तर त्याच्या विरुद्ध आवाज उठवतो। या संघटनेच्या कार्यकर्त्यांचा जर का इतिहास बघितला तर ज्या वेळेला हिंदूंवरती अत्याचार झालेले आहेत, त्या वेळेला या संघटनेचे कार्यकर्ते एकतर गायब झालेले आहेत, नाहीतर गप्प बसलेले आहेत। 1947 साली या देश ही आहे। बांगलादेशामध्ये काही महिन्यापूर्वी लोकशाही पद्धतीनं निर्माण झालेलं सरकार हे सत्तेवरती आलं होतं। त्या देशातल्या काही लोकांना हे सरकार सत्तेवर असणं हे सोयीचं नव्हतं, कारण त्या देशातले जे पंतप्रधान होते हे भारताचे प्रेमी होते, भारताविषयी त्यांना आत्मीयता होती। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।